नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका अत्यंत महत्त्वाचा आणि सध्या देशभर चर्चेत असलेल्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत। कारण केंद्र सरकारकडून लवकरच एका प्रसिद्ध तणनाशकावर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि ते तणनाशक म्हणजे पॅराक्वाट डायक्लोराइड। मित्रांनो, काही राज्यांनी या तणनाशकावर तात्पुरती बंदी घातली आहे, तर आता केंद्र सरकार देशभरात कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तेलंगणा, केरळ आणि ओडिशा या राज्यांनी पॅराक्वाटमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा केला आहे। त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतो की हे तणनाशक खरंच इतकं धोकादायक आहे का? यामुळे नेमके कोणते आजार होतात? शेतकरी याचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात का करतात? आणि जर बंदी आली तर त्याचा शेतीवर काय परिणाम होऊ शकतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, पॅराक्वाट डायक्लोराइड हे एक अत्यंत प्रभावी तणनाशक मानलं जातं। विशेषतः ज्या भागामध्ये मजुरांची कमतरता आहे, जिथे तण नियंत्रणासाठी खर्च जास्त होतो, तेथे शेतकरी या तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात। कारण हे औषध फवारल्यानंतर काही तासांमध्येच तण वाळायला सुरुवात होते। कमी वेळेत आणि कमी खर्चात तण नियंत्रण होत असल्यामुळे हे औषध अनेक शेतकऱ्यांचं आवडतं तणनाशक बनलं। देशामध्ये चहा, कॉफी, रबर, कापूस, मका, गहू, भात, द्राक्ष, सफरचंद आणि बटाटा या पिकांमध्ये पॅराक्वाटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। विशेषतः बागायती पिकांमध्ये आणि ओळीतील तण नियंत्रणासाठी याचा मोठा उपयोग केला जातो। काही भागामध्ये कालवे, तलाव आणि जलमार्गामध्ये वाढणाऱ्या तणांच्या नियंत्रणासाठीही या रसायनाचा वापर केला जातो। महाराष्ट्रातही पूर्वी पॅराक्वाटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा। विशेषतः कापूस, ऊस आणि फळबागामध्ये अनेक शेतकरी हे तणनाशक वापरत होते। आजही विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये कापूस पिकात याचा वापर केला जातो। मात्र मागील काही वर्षांमध्ये नवीन पर्यायी तणनाशके बाजारात आल्यामुळे महाराष्ट्रात त्याचा वापर काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे। पण मित्रांनो, आता या तणनाशकावरून मोठा वाद सुरू झाला आहे। कारण काही राज्य सरकारने असा दावा केला आहे की पॅराक्वाटमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत। तेलंगणा सरकारने 1 एप्रिलपासून 60 दिवसासाठी या तणनाशकाच्या विक्री, वापर आणि वितरणावर बंदी घातली आहे। ओडिशा सरकारनेही यापूर्वी अशीच कारवाई केली होती। केरळ सरकारने तर या औषधावर कायमस्वरूपी बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता। मात्र राज्य सरकारांना कायमस्वरूपी बंदी घालण्याचा अधिकार नसल्यामुळे तो निर्णय न्यायालयाने रद्द केला। आता या सर्व राज्यांनी केंद्र सरकारकडे देशभरात पॅराक्वाटवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली आहे आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार या विषयावर गंभीरपणे विचार करत असल्याचे सांगितले जात आहे। मित्रांनो, आता प्रश्न असा पडतो की या तणनाशकाला विरोध का केला जातो? तर तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार पॅराक्वाट हे अत्यंत विषारी रसायन मानलं जातं। हे रसायन शरीरात गेल्यास विषबाधा होऊ शकते। विशेष म्हणजे हे फक्त पोटात गेल्यावरच धोकादायक नसून श्वासावाटे शरीरात गेले किंवा त्वचेच्या संपर्कात आलं तर गंभीर परिणाम होऊ शकतात। डॉक्टर आणि कृषी तज्ज्ञांचा समावेश असलेल्या समितीने या औषधामुळे मूत्रपिंड निकामी होणं, यकृताचं नुकसान, फुफ्फुसामध्ये फायब्रोसिस, श्वसनाचे आजार आणि पार्किन्सनसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचं नमूद केलं आहे। फेब्रुवारी 2026 मध्ये प्रकाशित झालेल्या एका वैद्यकीय अभ्यासामध्ये पॅराक्वाटला अत्यंत धोकादायक रसायन म्हटलं गेलं आहे। या अभ्यासामध्ये असं नमूद करण्यात आलं की भारतामध्ये पॅराक्वाटमुळे अपघाती, विषबाधा आणि आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। विशेष म्हणजे काही भागामध्ये शेतकरी आत्महत्येसाठीही या तणनाशकाचा वापर करत असल्याचे समोर आलं आहे। त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची चिंता अधिक वाढली आहे। मित्रांनो, अनेक वेळा शेतकरी योग्य सुरक्षा साधनांचा वापर न करता फवारणी करतात। हातमोजे, मास्क, चष्मा किंवा पूर्ण अंग झाकणारे कपडे न वापरल्यामुळे
औषध थेट त्वचेवर किंवा श्वासावाटे शरीरात जातं. काही वेळा फवारणी करताना वाऱ्यामुळे औषध चेहऱ्यावर किंवा डोळ्यामध्येही जातं. यामुळे त्वचेचे विकार, डोळ्याची जळजळ आणि श्वसनाचे त्रास निर्माण होऊ शकतात. काही तज्ज्ञांच्या मते भारतात अजूनही अनेक शेतकऱ्यांना रासायनिक औषधाच्या सुरक्षित वापराबद्दल पुरेशी माहिती नाही. त्यामुळे धोका अधिक वाढतो. मात्र मित्रांनो, या विषयाला दुसरी बाजू देखील आहे. काही कृषी तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञांच्या मते पॅराक्लॉरवर बंदी घातल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. कारण या तणनाशकाला पर्याय म्हणून उपलब्ध असलेली इतर औषधे अधिक महाग आहेत. एका अभ्यासानुसार पॅराक्लॉरऐवजी इतर तणनाशकाचा वापर केल्यास तण नियंत्रणाचा खर्च 2 ते 10 पट वाढू शकतो. विशेष बागायती पिकामध्ये आणि मजुरांची कमतरता असलेल्या भागामध्ये ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. आज अनेक शेतकरी मजुरीच्या वाढत्या दरामुळे रासायनिक तण नियंत्रणावर अवलंबून आहेत. जर हे तणनाशक बंद झालं तर तण नियंत्रणासाठी अधिक मजूर लावावे लागतील. त्यामुळे उत्पादनात खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही शेतकरी असा दावा करतात की योग्य प्रमाणात आणि योग्य काळजी घेऊन वापर केला तर पॅराक्लॉर प्रभावी आणि उपयोगी तणनाशक आहे. त्यामुळे पूर्ण बंदी घालण्याऐवजी कठोर नियम लागू करावेत अशी मागणी काही भागातून होत आहे. मित्रांनो, 2015 मध्ये केंद्र सरकारने काही अटीसह पॅराक्लॉरच्या वापराला परवानगी दिली होती. त्यावेळी सुरक्षित पॅकिंग, सावधानतेतील लेबल आणि विषबाधेवरील उपचारासाठी वैद्यकीय प्रशिक्षण यासारख्या उपाययोजना सुचवण्यात आल्या होत्या. यानंतर सरकारने या तणनाशकाच्या सुरक्षिततेचा पुन्हा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली होती आणि आता या समितीच्या अहवालानुसार पुन्हा एकदा बंदीची चर्चा सुरू झाली आहे. व्यापारी आकडेवारी पाहिली तर मागील काही वर्षांमध्ये पॅराक्लॉरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतं. 2019-2020 मध्ये या औषधाची आयात सुमारे 8,598 टन होती. ती 2022 ते 2023 मध्ये वाढून 20,000 टनापेक्षा जास्त झाली. यावरून हे स्पष्ट होतं की अजूनही देशामध्ये या तणनाशकावर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व आहे. मित्रांनो, जर केंद्र सरकारने देशभरात बंदी घातली तर त्याचा परिणाम कृषी रसायन उद्योगावरही होऊ शकतो. कारण देशातील अनेक कंपन्या आणि परवानाधारक विक्रेते या उत्पादनाशी संबंधित आहेत. तसंच शेतकऱ्यांना पर्यायी तणनाशके शोधावी लागतील. काही भागामध्ये तण नियंत्रणाच्या पद्धती बदलाव्या लागतील. नैसर्गिक किंवा यांत्रिक तण नियंत्रणाच्या पद्धतीचा वापर वाढू शकतो. मात्र दुसरीकडे डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे की आर्थिक बचतीपेक्षा मानवी आरोग्य अधिक महत्त्वाचं आहे. जर एखाद्या रसायनामुळे मृत्यू किंवा गंभीर आजाराचा धोका वाढत असेल तर त्यावर कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या सगळ्या चर्चेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची सुरक्षितता. कोणतंही रासायनिक औषध वापरताना योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. फवारणी करताना नेहमी हातमोजे, मास्क, गॉगल आणि पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरा. वाऱ्याच्या दिशेने फवारणी करू नका. औषध मिसळताना हाताने ढवळू नका आणि फवारणीनंतर लगेच साबणाने हातपाय स्वच्छ धुवा. तसंच कोणतंही तणनाशक वापरण्यापूर्वी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शिफारशीत प्रमाणाचं औषध वापरा. जास्त प्रमाणात औषध वापरल्याने उत्पादन वाढत नाही, उलट नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, आगामी काळात केंद्र सरकार पॅराक्लॉरबाबत नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर जर बंदी लागू झाली तर देशातील पद्धतीमध्ये मोठे बदल होऊ शकतात. तुमच्या भागात पॅराक्लॉरचा वापर केला जातो का? तुम्हाला या तणनाशकाबद्दल काय अनुभव आहे? या औषधामुळे खरंच आरोग्यावर परिणाम होतात असं तुम्हाला वाटतं का? आणि जर बंदी घातली तर शेतकऱ्यावर त्याचा काय परिणाम होईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही अजूनही आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कारण धन्यवाद. जय जवान जय किसान.